पुण्याच्या हिंजवडीमध्ये अजित पवारांचे निकटवर्ती धनंजय विनोदे त्यांचा मुलगा अजिंक्यवर प्राणघातक हल्ला, घर भाड्याची मागणी केली आणि त्यानंतर भाडेकरूंकडून मारहाण। नाशिकच्या सिन्नरमध्ये दुचाकीच्या डिक्कीमधून 3 लाख रुपयांची चोरी, बांधकाम ठेकेदाराने दिवाळीनिमित्त कामगारांना वाटण्यासाठी बँकेमधून काढली होती रक्कम। सोलापूर शहरामध्ये भर दिवसा घरफोडी करणारे 2 सराईत चोरटे जेरबंद, शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई। जुळे सोलापूरमधील कोटणीस नगर आणि विशाल नगर इथल्या घरफोडी प्रकरणी हे उघडकीस आल्यावर कारवाई। पुणे सोलापूर रोडवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अटकेत, मोटरसायकलवरून लिफ्ट देण्याचा बहाणा करून महिलेवर केले होते अत्याचार, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं। इंदापूरमध्ये वीट भट्टीवर मजुरांना जबरदस्ती कामावर लावल्याचा प्रकार, मजुरांना नजरकैदेमध्ये ठेवून जबरदस्ती कामाला जुंपल्याचं सुद्धा उघड, पोलिसांकडून 4 गुन्हा दाखल।